ते घालतीन पण घालते. तिनं ते नाकात नथनी घातली आणि गेली बिचारी पालमच्या बाजारात. आणि पालमच्या बाजारात गेल्यावर शिरली मिरच्याच्या गल्लीत. ते दुकानदाराला प्रत्येकाला विचारायचं, का हो कशा किलो आहेत मिरच्या? दुकानदार सांगायचा. पण माय मावल्यांचा स्वभाव असतो, विचारून थांबत नाही, लगे बघणार वल्यात का वाळल्यात. त्या मिरच्यात बी ते पाणी टाकतात, मग ते वाळलेल्या बघायचे. त्या बिचारी जी मिरच्याच्या दुकानात गेली ती भोदात बघायला गेली, तिखट आहेत का वाळल्यात का, जे नाकात ती धूळ गेली आणि जे ठसका लागला ठसक्या बरोबर शिक आली, शिंके बरोबर ते नाक नथ पोत्यात पडली. आता जैसा होगा वैसा, ते पहिलं जसं होतं तसं नाक राहिलं, पण नथनी नाक सापड ना. मला सांगायचा उद्देश हा दृष्टांत संपला. एक वेळ तुम्ही सगळं घ्याल, परंतु भगवान परमात्म्यानं तुम्हाला दिलेलं शरीर हे अनमोल धन आहे. याच्यासारखं धन कुठेही मिळणार नाही. आपण व्यवहारामध्ये जे धन मानतो ते धन धन नाही,